जाऊन येथे प्रॅक्टिस करत आहेत व अनेक लोकांना डाएट न्यूट्रिशन द्वारे वेट मॅनेजमेंट व डायबिटीज रिव्हर्स प्रोग्राममध्ये मार्गदर्शन करतात। आज ते टाईप 1 डायबिटीज आणि डाएट अँड न्यूट्रिशन याबद्दल ते आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करतील। जोरदार टाळ्यांनी सरांचे स्वागत करूया। गुड आफ्टरनून सर्वांना नमस्कार। सर्वप्रथम आज या कार्यक्रमाचे सर्व आमचे मित्र दीपकजी शासम, आमच्या बाबी नूतनजी शासम आणि धीरज या कुटुंबानं एक जगावेगळी स्वतःची ओळख या टाईप 1 डायबिटीसच्या माध्यमातून जी केलेली आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवा। मी आतापर्यंत टाईप 2 डायबिटीस याच्यावर हजारो व्याख्यान दिले असतील, परंतु टाईप 1 याविषयी मी सार्वजनिक स्वरूपात पहिल्यांदाच बोलत आहे, त्याबद्दल दीपकजींचं धन्यवाद। कारण टाईप 1 विषयी बोलण्याचा कुठे विषयच येत नाही। बेसिकली जनसामान्यामध्ये जे आता सध्या जे सरांनी सांगितले की लाखात एखादा पेशंट सापडतो की त्याला डायबिटीस आहे टाईप 1। बाकी तुम्ही आम्ही जे लोक बसलेला आहोत याच्यामध्ये साधारणपणे आपल्याला टाईप 2 डायबिटीस आढळतो। आणि आता जे सिद्धार्थ सरांनी सांगितलं थोडक्यात की लोकांचा अविश्वास किंवा रील्स फॅक्टर जो सध्या नेटवर चाललेला आहे याच्यामध्ये पालक खूप अडकून जातात। त्या रील्स फॅक्टरच्या कृपया मागे कोणी पडू नका। की डायबिटीस 1 कॅन रिवर्ट मी करून दाखवले, असे बरेचसे व्हिडिओ सेल्फ असतात, बनवलेले असतात, चाकलेले असतात। कृपया मागे पडू नका। टाईप 1 डायबिटीस हा रिवर्ट होऊ शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेग आहे। अनलेस अँड अंटिल तुमचा तो टाईप 1 किंवा टाईप 2 मध्ये जी गफलत होती ती होता कामा नये। बऱ्याच वेळा टाईप 1 डायबिटीस हल्ली 12 ते 14च्या मुलांना हा जो आढळतो तो टाईप 2 पण सापडलेले उदाहरणं पाहायला मिळतात। सिद्धार्थ सर या ठिकाणी निष्णात डॉक्टर आहेत। बरेचसे मुलं मध्ये एबीपी माझाने सर्वे केला मुंबईमध्ये शाळांचा, त्याच्यामध्ये असं सापडले की बऱ्याचशा मुलांची शुगर ही हाय पातळीवर होती। याचा अर्थ त्यांना टाईप 1 होता का नाही? टाईप 1 तपासायच्या खूप तपासण्या, त्याच्या डिटेल्स मध्ये मी जात नाही। सी पेप्टाइड लेवल ज्यांची जी आहे 0.4 to 1.2 पर्यंत जी आहे ती जर सी पेप्टाइड लेवल्स 0.4 च्या खाली तुमचा थोडक्यात रिपोर्ट खाली यायला तर इन्शुलिन सिक्रेटच होत नाही तुमच्यामध्ये, बरोबर सर? जर तुम्हाला कमी वयात 12-13 वर्षाच्या मुलाला जर तुमची सी पेप्टाइड लेवल जर 1.4 किंवा 1 च्या पुढे असेल तर तुम्ही टाईप 1 मध्ये जात नाही, टाईप 2 मध्ये जाता। म्हणजे मला सांगायचं तात्पर्य की हे तज्ञ डॉक्टर करतात, ते माझं काम नाहीये, परंतु त्यात गफलत करू नका। बऱ्याच वेळा मग काही लोक जे क्लेम करतात की टाईप 1 मी डायबिटीज रिवर्ट करून दाखवला, ते शक्य नसतं। टाईप 2 तो असतो, टाईप 1 तो नसतो, असं माझं म्हणणं आहे। आता आजच्या या आजाराचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट काय असेल तर तो भावनिक इम्पॅक्ट आहे, मला असं वाटतं। आणि तो भावनिक इम्पॅक्ट जो आहे तो खूप मोठं काम करतो। चांगलं काम करत नाही तो वाईट काम करतो। बऱ्याच वेळा पालकांना मुलाला टाईप 1चं डायबिटीसचं निदान झालं की त्याचं आयुष्य संपलं, माझं आयुष्य संपलं, हे माझ्याच नशिबी का, माझ्याच पोराच्या नशिबी का, आम्ही काय कोणाचं वाईट केलं होतं का? प्रत्येक पालकाला हा प्रश्न सातावतात असं मला वाटतं। हे वाटणं साहजिक आहे, परंतु याच्यातनच आपण एक ऑपॉर्च्युनिटी किंवा फ्रेमच्या माध्यमातून नजरेत नजर पाहिलं तर हे मुलं हे चांगलं करिअर करू शकतात। याचे खूप मोठे दिग्गज उदाहरणं आपल्याला सापडतात। त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण मला कमल हसनचं वाटतं। साऊथची हिरोईन जी आहे समंथा, तिला सुद्धा टाईप 1 डायबिटीस आहे। अनिल कपूरची मुलगी सोनम कपूर, तिला टाईप 1 डायबिटीस आहे। इव्हन जुन्या काळात जर डोकवायला गेलं तर सर्वांचे आदर्श स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळक यांना सुद्धा टाईप 1 डायबिटीस होता। तरी सुद्धा त्या काळात इन्शुलिनची सोय नव्हती। विवेकानंदांच्या काळात, लोकमान्य टिळकांच्या काळात इन्शुलिनची सोय नव्हती, म्हणून त्यांचं आयुष्य ते कमी जगले, परंतु जे जगले ते सर्वांवर छाप टाकून गेलेले आहे। त्याच्यामुळं पालकांनी या नजरेतनं कृपया एक बाहेर पडणं गरजेचं आहे। परमेश्वर तुम्हाला एखादी गोष्ट ज्यावेळेस कमी देतो ना, त्यावेळेस अशी गोष्ट देतो की ती इतर कोणत्याच मुलांमध्ये नसते।
आणि टाईप 1 ची जे मुलं पाहायला मिळतात ना, साधारणपणे मुलं ते गोंडस दिसायला सुंदर असतात, त्यांच्यामध्ये कला, ऍक्टिव्हिटी, स्पोर्ट्स, कोणते तरी इतर गुण इतके वेगळे असतात ना, फक्त ते पालकाने पारखून घेणं गरजेचं आहे, त्याला वेळेत ते तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा रिव्हर्सिबल हा शब्द येतो, पण रिव्हर्सिबल काही अंशी शक्य का आहे? रिव्हर्सिबल याचा अर्थ काही अंशी का शब्द वापरतो? पार्शियली म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी तर कमी झाली पाहिजे. तुम्ही जर आहार काहीच फॉलो करत नाही, दिवसातनं तुमचे इन्शुलिनचे युनिट्स वाढत चालले, इन्शुलिनच्या फ्रिक्वेन्सीज 2, 3च्या ठिकाणी 4, 5, 6 होत गेल्यात, त्या फ्रिक्वेन्सीत एकने जरी कमी झालं तरी याला मी रिव्हर्सिबल म्हणतो, कारण ते सुद्धा तितकंच काळाची गरज आहे. तुम्ही जर आहाराचे पथ्यपाणी काहीच पाळत नाहीत आणि डायबिटीस, फक्त मी प्रत्येक वेळेस सांगतो, कोणताही आजार हो तुम्हाला जीवनामध्ये, बीपी हो, डायबिटीस हो, टाईप 1 हो, टाईप 2 हो, कॅन्सर हो, या ठिकाणी सर्वात मोठं मूर्तिमंत उदाहरण पवार मॅडम आहे. पवार मॅडम यांना कॅन्सर झाला होता, त्यांनी तो ऍक्सेप्ट केला आणि ऍक्सेप्ट नंतर ज्या काही कृती केल्या, ज्या तो कॅन्सर मधनं बाहेर पडण्यासाठी पहिली मानसिक स्थिती म्हणजे काय असते? कोणताही आजार, यू हॅव टू ऍक्सेप्ट द डिसीज व्हॉट यू हॅव. तुम्हाला जो आजार झालाय तो पहिल्यांदा जर ऍक्सेप्ट केला तर तुम्ही त्यातनं बाहेर पडता. तुम्ही ऍक्सेप्टच केला नाही म्हणजे काय? उदाहरणार्थ आता शासन सरने सांगितलं टाईप 1 डायबिटीस, ते 2-3 मुलं जी आहेत ती येतच नाही, हे त्यांच्या पालकांनी ऍक्सेप्टच केलं नाही. ऍक्सेप्ट केला याचा अर्थ काय? ठीक आहे, झालाय ना, ठीक आहे, आता पुढं काय झालाय तो तर दिवस जाऊ शकणार आहे का तुम्ही? किंवा देवाकडे गेला, कोणत्या आयुर्वेदिकडे गेला, कोणाकडे गेला तर टाईप 1 डायबिटीस रिवर्स होणार आहे का? नाही होणार. मग तुम्ही केलं काय पाहिजे? त्या बरा करण्याच्या दृष्टीनं किंवा तो नॉर्मल राहण्याच्या दृष्टीनं फ्रिक्वेन्सीज त्या बाळाची मी कमी कशी करू शकेल, इन्शुलिनचे पंपचे जे डोसेस आहेत ते प्रमाण कसं कमी होऊ शकेल, हे करण्यासाठी काय करावं लागेल? आणि तेच काम हे ऐश्वर्या शासन फाउंडेशन करते. ऑलरेडी मला दीपक सरने आता पुस्तक दाखवलं, हे पुस्तक जर वाचलं तर मी लेक्चर देण्याची गरजच नाही, इतकं सुंदर पुस्तक त्यांनी, हे पुस्तक प्रत्येकाला आपण देणार आहोत या ठिकाणी. त्याची अतिशय मायक्रो डिटेल सांगितलेलं आहे, कोणत्या फळामध्ये किती प्रोटीन असतं, कोणत्या पालेभाज्यामध्ये किती प्रोटीन असतं, सर्व काही दिलेलं आहे. माझा आजचा विषय जो आहे तो म्हणजे आहारात्मक गोष्टी ना, आपण या आजाराकडे कसं बघायचं आहे. हा जो आजार आहे, बेसिकली दिस इज नॉट अ डिसीज. पहिला शब्द वापरतो मी, आजार चुकून शब्द वापरला गेला. इट्स अ डिफिशियन्सी ऑफ इन्शुलिन सिक्रेशन्स. हा आजार नाही. पहिली गोष्ट, माझ्या मुलाला आजार झालाय डायबिटीसचा असं कृपया कोणत्याच पालकांनी म्हणू. बेसिकली तुम्ही तुमच्या मुलाला डिमोटिवेट करताय असं मला वाटतं. पालक याच्यामध्ये मुलाला फार, आणि पहिली गोष्ट, प्रत्येक गोष्टीत आहार फॉलो करताना, व्यायाम करताना त्याला काय कळतं, हा शब्द कृपया मुलांसाठी वापरू नका. त्याला काय कळतं ना, हल्ली मुलं फार हुशार आहेत, मॅच्युअरच्या पुढची हायपर मॅच्युअर मुलं आहेत, त्याच्यामुळे कृपया त्यांच्या बाबतीत पालकांनी असं म्हणू नये. आणि आहार फॉलो करताना मी तर पहिला प्रश्न असा सांगेल की आहार फॉलो करताना तुमच्या घरामध्ये तो आहार सगळ्यांनी फॉलो केला पाहिजे, या मताचा मी आहे. आता तुम्ही म्हणाल मला तर डायबिटीस नाही, टाईप 1 नाही, टाईप 2 नाही, मग मी कशाला फॉलो करायचं? टाईप 1 डायबिटीसचे जे डाएट आहे किंवा टाईप 2 डायबिटीसचा जो डाएट आहे, ज्याला डायबिटीसच नाही त्यांनी जरी फॉलो केला ना, त्याचे सगळे रिपोर्ट असे लाईन दोरी येतील. बघा काय वाईट आहे त्या डाएट मध्ये, काय असं आता सगळ्यात सांगायचं म्हणजे पथ्य म्हणजे काय हो. हल्ली प्रत्येक मुलाला जर विचारलं की या जगात वाईट काय काय आहे, तो पटापटा नावं सांगेल. पहिलं सांगितलं की एक कोणता तरी मोठा मुलगा उभा राहा 10वी 12वीतला, ज्याला टाईप 1 आहे किंवा 5वी 6वी 4थीतला. बघा चांगल्या गोष्टी कोणत्या कोणत्या नाहीये तरी जे सध्या बाजारात मिळतात, बाकी कोण बोलू नका. ज्या आरोग्यात चांगल्या नाहीत अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, नाव सांग मला एक एक पटपट. पिझ्झा, हा, तळलेले पदार्थ हॉटेल मधले. आता तू नाही, मी आहाराचं बोलतोय, तर तुला जे जे पथ्य पाळावे लागतात ना आणि जे तू खात नाही ते पदार्थ सांग. बर, ते पहा, आपण जर पाहायला गेलो, मी कोणत्या शाळेत गेलो तर लहान मुलांना विचारलं की कोणते कोणते पदार्थ चांगले नाहीत, मुलं पटपट सांगतात. काय सांगतात? पिझ्झा चांगला नाही. आता जे म्हणत होतो ना की जुने जे पदार्थ होते, जुने पदार्थ म्हणजे काय की वडा, समोसा, भजी, वेफर्स, कुरकुळे, मी म्हणतो याचा काळ गेलाय. आता याचा काळ
भजे वेफरचा काळ गेलाय, आता आता पुढचा काळ आलाय. कसला काळ आला आता? मॅगी, कोल्ड्रिंक, पिझ्झा, बर्गर, सॉस, मेयोनी, कोल्ड ड्रिंक्स, ते अजून ते नवीन कोणतं ड्रिंक्स कोणतं आलं रे आता, ते लाल बॉटल मध्ये असतं स्ट्रिंग. याचा काळ मुलांसाठी घातक आहे मी या मताच्या समोसा भजेपेक्षा. म्हणजे तसं जर पाहायला गेलं, समोसा भजेच्या कॅलरीज आणि त्या स्ट्रिंगच्या कॅलरी, आताच नुकतंच एक श्रीगोंदा तालुक्यातलं आमचं एक उदाहरण आहे. तिथे एक छोटस गाव आहे, त्या गावामध्ये एक मुलगा, शाळेतला 10 वर्षाचा मुलगा स्ट्रिंग पिऊन वामेला. नुकतंच होता, एबीपी माझाला न्यूज होती, त्या गावाने सगळ्या कोल्ड्रिंक्सवर बंदी घातली. गावात एकही गावात ते कोल्ड्रिंकचं कसलंच कोल्ड्रिंक विकायचं नाही असं गावाने एक निर्णय घेतला. ग्रामपंचायतीने सगळ्या गावात ते कोल्ड्रिंक बंद केलं. सांगायचं तात्पर्य आपला विषय होता की आहारातनं फॉलो करताना पालकांनी तो केला पाहिजे या माचाचा मी ठाम आहे. तुम्ही मुलाला सांगताय सकाळी की साखर खाऊ नको कारण तुझं, आणि तुम्ही जर त्याच्या समोर चहा घेत असाल तर प्रामाणिकपणे पालकांनी हात वरती करायचा. किती किती पालक लोक चहा पितात प्रामाणिक, प्रामाणिक शब्द वापरले. हळूहळू एक हात वरती जायला लागला. म्हणजे लक्षात घ्या, माझा सांगण्याचा उद्देश लक्षात घ्या. मुलं फार हुशार असतात. मुलाला तुम्ही चहा नाही प्यायचा, त्यांनी तुम्हाला तुम्ही का पिता, तुमचं एक उत्तर असतं मोठ्यांना चालतो. अरे म्हणजे बघा तुम्ही सरासरी असं एक उदाहरण सापडतं, मोठ्यांना चालतो. दिस इज नॉट द प्रॉपर आन्सर. मुलं हुशार असतात, तुमच्या नकळत तुमच्या प्रत्येक गोष्टी त्या शिकत असतात. त्याच्यामुळे मला असं म्हणायचं की पालकांनी बेसिकली आहाराकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्हाला टाईप 1 असो, टाईप 2 असो, तुमचं वजन कमी असो, जास्त असो, तो फॅक्टर नाहीये. फिटनेसचा फॅक्टर पूर्णपणे वेगळाच आहे. त्याच्यानंतर आहारामध्ये बेसिक जर विचार केला गेला तर टाईप 1 मध्ये पहिला पार्ट फिटनेसचा येतो, इन्शुलिनचे इंजेक्शन हा 1 पार्ट येतो. दुसरा पार्ट येतो आहार, तिसरा पार्ट येतो व्यायाम, आणि 10% 30% 10% येतो तुमची मानसिकता, पालकाची आणि मुलाची मानसिकता. त्यात मानसिकता जर नसेल ना, तुम्ही इतर किती फॉलो करा तर त्या गोष्टीला एक अन्याय केल्यासारखं त्या मुलाला वाटलं नाही पाहिजे. सगळ्यात जास्त आता जर आहारामध्ये जर विचार केला गेला तर सगळ्यांना सगळे लेक्चर लोक तेच सांगतात, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट. या पुस्तकात डिटेल वर्णन केलेलं आहे, त्याच्यामुळे फारसं डिटेल मध्ये मी जात नाही. परंतु कार्बोहायड्रेट मध्ये 2 प्रकार येतात. मी एक म्हणतो गुड कार्ब, बॅड कार्ब. बॅड कार्ब हा शब्द पुस्तकात कुठेच नाहीये, पण बॅड कार्ब म्हणजे काही साखर, गुड, मध, टाईप 1 साठी बोलतोय. ह्या गोष्टी अजिबात गरजेच्या नाही, 1% पण नाही मी या मताचा. आता मी सगळ्यांना माहिती, मी 1% पण साखर खात नाही. आर्टिफिशियल शुगर मी माझ्या आहारात येऊ देत नाही. मी नॅचरल शुगर खातो, फळ त्याच्यातनं मला नॅचरल शुगर मिळते. आर्टिफिशियल शुगरची तसं गरज आहे का? आपण सर्व निरनिराळ्या धर्माचे लोक इथं बसलेले आहोत. आपण आपल्या सणाच्या दिवशी गोडधोड खातो. पूर्वीच्या काळात काही मिळत नव्हतं का? सगळ्यांना सगळं मिळत होतं. ते सणाच्या दिवशी पुरणपोळी का केली जायची, किंवा सणाच्या दिवशी गोडधोड का केलं जायचं? तर त्यांना पण माहित होते की रोज रोज गोड खाणं चांगलं नाही. हल्ली लोक असे उधालेत की मला गोड असल्याशिवाय जेवणच जात नाही, माझा दिवसच होत नाही, असे पण बरेच लोक महाभाग भेटतात. तर मी या मताचा आहे की साखर, गुळ, मध ही चव आपण लहानपणी मुलांना चॉकलेटनं सुरू करतो. इव्हन त्याचा पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी जो गोड केक कापतो, त्या गोड केकच्या माध्यमातून त्या तोंडाला जी साखर लागते, मला सांगा, मला वेळेचं बंधन राहत नाही थोडस, कृपया बेल वाजवा. तर ते साखरेचं बंधन पहिली गोष्ट पालकांनी घालून घ्या मुलांसमोर तरी, जेणेकरून मुलं अनुकरण प्रिय असतात. बॅड कार्ब मध्ये या 3 गुड कार्ब मध्ये सगळं जे खातो तुम्ही, भाजी, पोळी, वरण, भात, आणि इतकं मायक्रो बघण्याची गरज नाही. मायक्रो म्हणजे काय? जसं आपण एखाद्या डायटिशियन कडे घेतो, तो म्हणतो एवढं ग्रॅम मध्ये एवढं प्रोटीन, एवढी भाकरी खायच्यात, एवढं प्रोटीन, एवढे खायचे, एवढं प्रोटीन. शक्य आहे का आपल्याला हे मोजमाप करणं? कोण मोजमाप करून खातं सांगा बरं इथं? मला नाही वाटत कोणी, इन्क्लुडिंग मी सुद्धा नाही खात कधी मोजमाप करून. बरोबर? मी एवढी गरज आहे का? खरंच ते लोक हुशार फार आहेत, मी त्याच्या परत वादविवादात जात नाही. ते लोक हुशार फार आहेत, पण आपण करू शकतो का डेली कॅल्क्युलेशन? एवढं ग्रॅम, एवढं प्रोटीन, एवढं कार्ब, एवढं फॅट. मी मताचे गुड कार्ब ठीक आहे, योग्य प्रमाणात त्याच्या चाटलेल्या 1/4 मध्ये गुड कार्ब असले पाहिजे आपल्या आहारामध्ये.
कच्च्या पदार्थांचा जास्त समावेश असला पाहिजे. मी परत सांगेन, पालकांनी खा तर पोरगं खाईल. परत मूळ मुद्द्यावर तेच येतो मी. पालकांनी नाही खाल्लं पोरगं, तुमचं ताट वेगळं चमचमीत आहे आणि त्याला तुम्ही देताय असं काहीतरी, तो कसा खाईल? बरोबर. त्यामुळे तो एक महत्वाचा आहे. साबुदाणा भात याचे हल्ली मुलांना साबुदाण्याची खिचडी आवडते, मान्य आहे मला, पण त्याचं प्रमाण ज्यावेळेस साबुदाणा द्याल समजा चुकून, त्याच्यावर इतर पदार्थ भाजी पोळी साबुदाणा सगळंच नका देऊ ना. त्याला साबुदाणा कॅलरीज वाढणार आहे. लक्षात घ्या, कोणताही हाय ग्लायसेमिक इंडेक्स, आता ग्लायसेमिक इंडेक्सवर मी फार डिटेल का जात नाही, कारण प्रत्येक गोष्टीत हल्ली लोक लगेच गुगल किती त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे ते बघून खातात. शक्य आहे का? अहो, ज्यावेळेस तो सेपरेट ग्लायसेमिक इंडेक्स असतो, एखादा पदार्थ तुम्हाला खायला दिला, उदाहरण बीट. आता माझ्या मताशी तुम्ही सहमतच असाल असं नाही, क्लिअर सांगतो. बीट मान्य, बीटचा थोडासा ग्लायसेमिक इंडेक्स इतर पेक्षा जास्त, पण त्या बीट बरोबर तुम्ही काकडी, गाजर, मुळा, कोबी टाकला, थोडी दही 1 चमचा टाकला, त्या बीटचा ग्लायसेमिक इंडेक्स ड्रॉप होतोय. ज्यावेळेस तुम्ही भात खाता, भाताबरोबर एखादी आमटी खाल्ली समजा, वरण खाल्लं, डाळ खाल्लं, त्या भाताबरोबर जर डाळ खाल्ली वरून 1 चमचा जर तूप टाकला, रिसर्च सांगतात असं, म्हणजे मी पण पाहिले सगळं, रील्स नाही हा, रिसर्च सांगतात की भाताबरोबर तूप आणि डाळ गेली तर भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा ड्रॉप होतो. सांगायचं तात्पर्य, आपल्याकडे जे घरातले पदार्थ असतात आपण ते देतो सोडून, मग जातो कशावर? ॲव्होकाडो, ओट्स, निरनिराळे पदार्थावर जातो. आपल्या ह्याच्यातले जे पदार्थ आहेत जे चांगले आहेत, आता पेरू घ्या ना, सगळं कच्चा पेरू घ्या, सगळ्यात ग्लायसेमिक इंडेक्स कमी त्याचा. मी मुद्दा ग्लायसेमिक इंडेक्सला डीप मध्ये जात नाही, याच्या इतका त्याच्या इतका. पेरू सगळ्यात चांगलं फळ. स्ट्रॉबेरी मध्ये सुद्धा फार ग्लायसेमिक इंडेक्स नसतो. म्हणजे आता आपल्याकडे मिळणारे जे फळे, आता सध्या पेरू सारखे फळ असेल किंवा डाळिंबाचा सुद्धा फायबर जास्त आहे. जे पदार्थात फायबर जास्त, त्याच्याबरोबर इतर थोडासा शुगर असणारा पदार्थ जरी गेला तरी त्याची शुगर ही इतर या फायबर युक्त पदार्थाने ड्रॉप होते. म्हणजे स्प्राउट, मोड आलेले कडधान्य घेतले समजा, त्याच्या निरनिराळे रेसिपी आहेत, तर ते जर केले, याच्याविषयी मी थोडस नंतर एक अनाउन्समेंट करेन. सगळ्यात महत्वाचं, टाईप 1च्या मुलांनी वेळेवर जेवावं. वेळेवर जेवलं नाही तर तुमची शुगर अप डाऊन जी झालेली असते त्याच्यामध्ये खूप स्थित्यंतर होतात आणि एकाच वेळी जास्त खाऊ नये. टाईप 1 मध्ये बेसिकली मुलांचं कसं, एकाच वेळेस पोटभर खाल्लं परत दिवसभर खाल्लं नाही, इतर वेळेस ती 3 तासानंतर शुगर ड्रॉपच होणार आहे तुमची, परत तुम्हाला काहीतरी लागणार आहे. तो एक. आता झाले फायबर, मोड आलेले धान्य, कडधान्य, पालेभाज्या, याच्यात पण बरेचसे लोक सॅलेड हा प्रकार आहे ना फार कंटाळवाना खातात घरात. काकडी, गाजर, मुळा, बीट, अक्षरशः मला काही पेशंटचे फोन येतात, ताटात काकडी गाजर तशीच ठेवलेली असते, खा. अरे काहीतरी क्रिएटिव्हिटी करा ना त्याला. काकडी, गाजर, मुळा, थोडं किसा, त्याच्यावर थोडा चाट मसाला टाका, 4 डाळिंबाचे दाणे टाका, एखादं लिंबू रस, लिंबाचा रस, त्याच्यावर थोडासा चाट मसाला त्या सॅलेडवर होता. काहीतरी वेगळेपणा करा ना. मुलं कसं खाणार? तुम्ही नाही खाणार तर ते मुलांनी कसं काकडी, गाजर, टोमॅटो खावा सांगा बरं. देयर शुड बी काहीतरी क्रिएटिव्हिटी ठेवा त्याच्यामध्ये, वेगवेगळे प्रकार करा. ते केले तर तुम्हाला निश्चित चांगलं फायदेशीर होईल. बाहेर जाताना टाईप 1च्या मुलांनी कधी घरचा आहार काहीतरी बरोबर ठेवावा. नाही तर बाहेर गेला, अरे काहीच नाही, घरातनं काहीच घेतलं नाही, खा बिस्किट. सरासरी पाहायला मिळतं. बिस्किट म्हणजे काय? मैदा, बिस्किट म्हणजे साखर. या पदार्थाने तुमची शुगर शूटच होणार आहे, कमी नाही होणार आहे. ट्रान्सफॅट मी आता बोललो की वडा, समोसा, हे जे पदार्थ आहेत, या पदार्थात शुगरचा पार्ट सोडून द्या. ट्रान्सफॅट म्हणजे एक वेगळी चरबी शरीरात जास्त वाढते, त्या चरबीचं रूपांतर तुमच्या हार्ट पासून सगळ्या गोष्टीला घातक करू शकतं. बरेच लोक व्यायाम करताना रिकाम्या पोटी टाईप 1ची मुलं पाळल्या जातात. शक्यतो टाईप 1च्या मुलांनी पोटात काहीतरी एखादा पदार्थ असल्याशिवाय कोणताही व्यायाम करू नका. आणि हल्ली जे फळं आहेत, द्राक्षे, आंबा, केळी, चिक्कू, आता सीझन सध्या भरपूर चांगला आहे की केळी मिळतात, आंबे मिळतात, चिक्कू मिळते, द्राक्ष आवडतात ना तुला? सगळ्यांना आवडतात, पण त्याच्यात थोडासा बेताने खाल्लेलं हे 3-4 फळावर थोडस बेताने, मी म्हणत नाही देऊच नका, एखादी फोड दिली त्याच्यावर मी परत सांगेन, या गोड पदार्थाबरोबर फायबर गेलं तर त्याची शुगर ड्रॉप होणार आहे. तुम्ही केवळ आंब्याचा रस त्याला जर दिला तर 100% शुगर शूट होणार. त्यामुळे त्याच्याबरोबर फायबर युक्त पदार्थ जर गेला तर निश्चित चांगलं आहे. आपण जे घरात कडधान्य खातो, गव्हापेक्षा कधीही ज्वारी, बाजरी, नाचणी, आता लगेच नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असू द्या थोडासा, पण मी त्या मतांतर प्रचंड, माझ्या मताशी तुम्ही सहमत असाल नाही, पण नंतर माझ्याशी सविस्तर बोला, मी तुम्हाला ते सगळं सविस्तर समजून सांगेन.
जे भाकरी जे सगळे आहे, सगळ्या प्रकारचे मिलेट्स एकत्र करा, छान भाकरी करा. नाही त्याने फारसा फरक पडणार, तुम्हाला एवढं मी सांगून देतो. डाळीचा वापर जास्त करा, कडधान्याचा वापर जास्त करा, प्रोटीन्स एवढं जास्त जाईल. जसं म्हटलं जातं की तुमच्या आहारामध्ये जर प्रोटीन युक्त पदार्थ गेले तर त्याने फारशी शुगर वाढत नाही, बरोबर. त्याचबरोबर फॅट्स गेले तर त्यांनी शुगर फारशी वाढत नाही. फॅट्स म्हणजे काय? तूप, गाईचं तूप, आपले जे म्हशीचं तूप, तुपाने फारशी शुगर वाढत नाही. उलट त्याने आपण भातात जर तूप टाकलं वरण भातात तर ती शुगर थोडीशी खाली जाते. म्हणजे मुलांना तुपाचं प्रमाण असलं पाहिजे. विनाकारण आपण काय करतो, तेलाचा वापर भडीमार करतो जेवणामध्ये आणि ऑइली करून. उदाहरण छोटस सांगायचं म्हणजे तर शेंगदाणा तेल जर आपण वापरत असाल तर शेंगदाणा कसा किलो असतो साधारणतः? 150 रुपये किलो आहे, अंदाजे चालले. 5-6 किलो शेंगदाण्याला किती पैसे लागतात? 15-5 750 रुपये गेल्यानंतर 1 किलो शेंगदाणा तेल मिळू शकतं. आणि बाजारात मिळणारे सगळं तेल 150 रुपये लिटरने मिळतात. जस्ट इमॅजिन ते शेंगदाणा त्याला काय असेल, बरोबर. शक्यतो घाण्याचं तेल वापरण्याचा प्रयत्न करा, एवढंच मी सांगितलं याच्यात. त्याच्यात विषय खूप वेग मी शॉर्ट मध्ये करण्याचा प्रयत्न करतोय. भाज्या, कच्च्या भाज्या, कोशिंबीरचा वापर जास्त करा. तेल तूप जे आहे सांगितलं या पद्धतीनं जरूर ठेवा. आणि बऱ्याच मुलांना इन्सुलिन देण्यापूर्वी मुलं जे छोटेसे असतात ते रडतात. आपण इन्सुलिन देतो आणि जेवणाचं ताट तयार नसतं आणि इन्सुलिन दिल्यानंतर ते किरकिर केली, ते मला भाजीच नाही आवडली, व्हॉटेव्हर इट मे बी, निरनिराळ्या कारणांनी, तर मधला जो पॉज जातो त्या पॉज मध्ये मुलांची शुगर ड्रॉप होण्याची शक्यता असते. त्यामुळं जेवणाचं ताट रेडी वगैरे सगळं करून मगच तुम्ही त्याला इन्सुलिन दिलं पाहिजे, एवढं मी सांगतो. आणि माझ्या मताशी एकाशी तुम्ही सहमत नसाल, दूध, मी माझ्या कोणत्याच पेशंटला दूध घ्यायला सांगत नाही, कारण त्याच्यामध्ये IGF इन्सुलिन ग्रोथ फॅक्टर असतो. हल्ली फिनलँड, स्वित्झर्लंड ज्या निर्णया दूध क्रांती करणारे जे देश आहेत त्या दूध क्रांती करणाऱ्या देशांमध्ये टाईप 1 डायबिटीसचे पेशंट प्रचंड प्रमाणात आपल्याला वाढलेले आढळून येतात. माझ्या मताशी तुम्ही सहमत असालच असं नाही, परंतु माझं वैयक्तिक जे 27 वर्षाच्या प्रॅक्टिसचा अनुभव आहे ते मी सांगतो. आणि मेडिकल बुक जे आहे हॅरिसन, त्या हॅरिसन मध्ये सुद्धा मिल्क प्रोटीन हॅज असोसिएटेड विथ बीटा सेल डिसफंक्शन, डॉक्टर रोहन, हे वाक्य हॅरिसन मध्ये सुद्धा आलेलं आहे. त्याच्यामुळं मी त्या माझ्या मताशी तुम्ही सहमत असाल असं नाही, परंतु मुलांना शक्यतो हल्ली दूध म्हणजे प्रोसेस फूड असतं. बेसिकली दूध म्हणजे आपल्या गाईचं काढले दिले असं प्रमाण जर असेल तर त्या मताचं मी नाही, पण प्रोसेस फूड असतं. त्यातला जो केसिन नावाचा पदार्थ असतो तो केसिन हा बीटा सेल्स मारायला कारणीभूत असतो. म्हणून मी केवळ दूध सांगत नाही. त्याच्यामुळं याच्यावरच्या ट्रीटमेंट बद्दल बाकी सरांनी सांगितलेलं आहे. रिसर्चेस खूप झालेत त्याच्यावर, नवीन जसं नेझल पंप आलेत, नंतर पॅनक्रियाटिक आपलं बीटा सेल्सला परत नवीन रिजनरेट करणाऱ्या नवीन सर्जरीज आल्यात, पंप आलेत की आठवड्यात जे पंप लावतात ऑटोमॅटिक ते जेवढं पाहिजे तेवढं इन्शुलिन घेतात, पण त्याचे कॉस्टिंग खूप लाखोच्या घरावर असते, ते आपल्याला परवडणाऱ्या गोष्टी नाहीत. एवढं सांगेल जाताना की पालकांनी याबाबत जास्त सतर्क असणं गरजेचं आहे. पालकांनी या गोष्टी पाळल्या पाहिजेत, तर त्या मुलाकडनं तुम्ही अपेक्षा ठेवा. नाहीतर हल्ली पालकच गोष्टी काहीच फॉलो करत नाहीत आणि मुलावर एक दडपण टाकतात. आपली मुलं खूप फ्युचर चांगलं होणार आहेत. माझ्या परिचयातले बरेचसे डॉक्टर आहेत, मारते 70-71 वय, टाईप 1 डायबिटीस आहेत. व्हेरी गुड, फिटनेस खूप छान आहे. तुमच्या मुलांचं आयुष्य कमी आहे असं बिलकुल मुलांना म्हणू नका आणि ते मनात पण आणू नका. आमच्यापेक्षाही जास्त चांगलं आयुष्य जगणार आहे ते, कसलाही कॉम्प्लिकेशन न होता. फक्त एवढंच ठेवलंय की परमेश्वर तुम्हाला थोडंसं प्रिकॉशियस थोडंसं राहणं गरजेचं आहे. इन्सुलिन चालू केल्यानंतर स्वतःच्या मनाने त्याचे डोसेस डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कमी करू नका. आणि आहार जो आहे, अनाउन्समेंट एवढीच करेल की मी जे डायबिटीसचे इथे टाईप 1 चे मुलं आहेत त्यांचा ग्रुप जर असेल तर त्या ग्रुपमध्ये मी ऍड होतो. मला ऍड केलं तर तुम्हाला नवीन रेसिपीज काय आहेत, तुम्ही कोणते पदार्थ घेतले पाहिजेत, कोणते कमी केले पाहिजेत, तुमच्या जेवणाच्या ताटाचे फोटो मला रोज जरी पाठवले तरी चालतील. त्यात काय चुकतंय त्या गोष्टी मी तुम्हाला रोजच्या रोज सांगायला काही मला अडचण येणार नाही. हीच या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर, खूप छान मार्गदर्शन केल्याबद्दल. यानंतर दौंडचे वन ऑफ द यंगेस्ट डॉक्टर
ही इज इमिडिएट ऑर्थोपॅडिक सर्जन डॉक्टर रोहन कवटे सर. ते आपल्याला मार्गदर्शन